2019ला डिस्प्यूट सुरू झाला तर लीडर ऑफ ऑपोजिशन कसे काय झाले अजित पवार, उपमुख्यमंत्री कसे काय झाले अजित पवार. म्हणजे हा गेम काय. मग हे मुद्दे घेऊन तुम्ही आता सुप्रीम कोर्टात नाही, आता हे मुद्दे आम्ही डिस्कस केले की इलेक्शन कमिशनने किती मोठे घोटाळे करून ठेवलेत. अरे जर तुम्ही आम्हाला पर्यायी मागितले होते की पर्यायी परीक्षा काय घ्यायची, आम्ही परीक्षेचं तुम्हाला दिलेलं की पर्यायी परीक्षा घ्या, की हा पक्ष ला रक्त त्याचं म्हणजे त्याचं जीवन, त्याच्या हृदयातली धगधग त्या पक्षाची कोणी चालू ठेवली, ह्याचा ही टेस्ट आहे. लाईफ अँड डेथ स्टेट. हे बघा, हे जजमेंट बघा, हे वाचा, हे सुभाष देसाईचं. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं. सुप्रीम कोर्ट क्लिअरली म्हणतं की जोपर्यंत डिस्क्वालिफिकेशन पिटिशन लागत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेणं अनपेक्षित आहे. आणि शेवटचं वाक्य, दिस इज नॉट अ कॉन्स्टिट्यूशनली डिझायरेबल आउटकम. याचा अर्थ काय, हे की असं काही होणं हे संविधानाच्या विरोधात आहे. आणि जेव्हा ते म्हणतात की अजित पवारांचं इलेक्शनच बरोबर नाही आहे, हे काय म्हणजे तुम्ही मजा करताय का, महाराष्ट्राची थट्टा उडवताय का. पण सर आता त्याच निवडणूक आयोगाने तुम्हाला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत 3 नावं द्यायला सांगितलेली. नाही, 3 आम्ही सगळं करू, पण त्याच्या अगोदर महाराष्ट्राच्या हे लक्षात आणून द्यावं लागेल ना की शरद पवारांना संपवण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांची हत्या, राजकीय हत्या करण्यासाठी किती मोठा कट रचला जातोय. अहो, आम्ही तुम्हाला पर्याय दिला होता ना, तुम्ही त्या पर्यायाचा उल्लेखच केला नाही कागदपत्रामध्ये तुमच्या. म्हणजे तुम्हाला पाहिजे तशी टायपिंग करून घेतलंय. आता हे टायपिंग त्यांनी केलंय की नाही हे पण आम्हाला शंका आहे. म्हणजे काय चालू आहे. इलेक्शन कमिशन सारखी महत्वाची संस्था जर कायदेशीररित्या चालणार नसेल आणि बेकायदेशीररित्या निर्णय घेणार असेल, हे सगळं हास्यास्पद आहे. हा एक गंभीर आरोप आहे तुमचा. लाखोंच्या संख्येने जी आम्ही लाखोंच्या, अहो पण तसं नाही ना, तरी अभ्यास केला असेल. ते सोडून द्या, त्याचा नाही. अहो, त्यांनी पर्याय मागितला ना आमच्याकडे, तो पर्याय यायला पाहिजे होता ना. त्या पर्यायाच्या पेपरमध्येच नाहीये. ते म्हणतात पर्याय दिलाच नाही दोन्ही पक्षांनी. इतकं खोटं इलेक्शन कमिशन कसं काय बोलू शकतं. आज संध्याकाळपर्यंत आम्ही पर्याय दिल्याचं कागदपत्र मी तुम्हाला देतो. म्हणजे हा कम्प्लीट डिसिजन हा फक्त शरद पवारांना संपवण्यासाठी होता, शरद पवारांचं राजकीय वजन घटवण्यासाठी होतं. पण महाराष्ट्राच्या जनतेच्या भावना ह्याच्याने किती दुखावल्या गेल्या आहेत ह्याची कल्पना इलेक्शन कमिशनला नाही आहे. 84 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला, मी त्यांना म्हातारा माणूसच म्हणतो, ते म्हणत असतील ते जवान आहेत, पण 84 वर्षांच्या एका माणसाला संपवण्यासाठी इतकी मोठी राजकीय ताकद खर्च करणं, त्यांना मरणासन्न यातना देणं, हे अजित पवार आणि कंपनीला शोभत नाही. आता बॅलेट पेअरच्या ऑफिसवरती अजित पवारांचा डोळा असल्याचे दिसते, कारण ते पक्ष कार्यालय ताब्यात घेणार अशी देखील माहिती. असं आहे की त्यांना जे करायचं ते करून द्या, त्याच्याबद्दल माझे काही आक्षेप असण्याचे कारण नाही. कारण का जो माणूस, यांचं कधी शेवटचं इलेक्शन होतंय मलाच माहित नाही, आता पुढचं शेवटचं होतंय का हे शेवटचं होतंय, ते जो मरणाचीच प्रार्थना करतो तर काही करू शकतो. पार्लमेंटमध्ये पत्र देत आहेत.